हे पहा मुलांनो, आपण रामायण वाचलेलं आहे, रामायणाच्या कथा ऐकलेल्या आहेत. त्या रामायणातून नुसतं रामायण वाचून कानाने सोडून द्यायचं नाही, तर त्या रामायणातील रामचंद्रांचे काही गुण आपण आत्मसात करायला पाहिजे, ज्याने आपलं वैयक्तिक व्यक्तिमत्व वाढू शकतं. तर रामायणातले श्री रामचंद्रांचे अनेक गुण आहेत, त्यापैकी काही गुण मी तुमच्यासाठी लिहून आणलेले आहेत. हे गुण जर तुम्ही अंगीकारले तर तुमचं व्यक्तिमत्व वाढू शकतं. तर पहिला गुण जो आहे, तो पहिला गुण म्हणजे नम्रता. कुठला गुण? नम्रता. प्रभू रामचंद्र हे ईश्वर असून देखील ते सगळ्यांशी नम्रपणे वागत होते. आपल्या आई वडील, गुरु, ऋषीमुनी यांच्याशी ते कसे वागत होते? नम्रता. म्हणजे आपल्या कुठल्याही वागण्यामध्ये विनय जर नसेल तर त्याला काय म्हणतात? उद्धट. काय म्हणतात? उद्धट. उद्धटाला समाजात मान मिळतो का? नाही. म्हणून आपल्याला पहिलं काय बनता आलं पाहिजे? नम्र बनता आलं पाहिजे. दुसरा गुण आहे त्यागवृत्ती. कुठला गुण आहे? आपल्याला जर थोडासाही त्रास भोगावा लागला आणि त्याच्याने दुसऱ्याचं चांगलं होत असेल तर त्या गोष्टीचा आपण काय करायला पाहिजे? त्याग करायला पाहिजे. आपल्या त्यागाने जर दुसऱ्याला चांगलं महत्त्व येत असेल किंवा दुसऱ्याला चांगलं सुख मिळत असेल, दुसऱ्याचं भलं होत असेल तर आपल्याला त्याग करता आला पाहिजे. काय करता आलं पाहिजे? प्रभू रामचंद्रांना ईश्वर असून देखील त्यांनी आपल्या आईवडिलांचं जे वचन होतं की तुम्हाला वनवासात जावं लागेल, काय कैकेयीने काय मागणी केली? भरताला राज्य मिळालं पाहिजे. तेव्हा राम हे सर्वात मोठे होते, त्यामुळे राज्य कोणाला मिळालं पाहिजे होतं? राजा कोण व्हायला पाहिजे होतं? राम. परंतु रामाने सहज आपल्या त्या राजपदाचा त्याग केला आणि वनवासाला जायचं स्वीकारलं. याला म्हणतात त्यागवृत्ती. काय म्हणायची? दुसऱ्यासाठी आपल्याला त्याग करता आला पाहिजे. त्यानंतर आत्मविश्वास. प्रत्येकामध्ये काय पाहिजे? पहिला आत्मविश्वास पाहिजे. आत्मविश्वास नसेल तर तो माणूस आपलं धैर्य खचतो किंवा त्याच्यामध्ये शौर्य येत नाही. रामाने वनवासामध्ये फिरताना अनेक संकटं भोगली, परंतु त्यांचा आत्मविश्वास बलवान होता. त्यामुळे त्या प्रत्येक संकटाला त्यांनी धैर्याने तोंड दिलं. मग ते रावणांचा वध करायचा असू दे किंवा ऋषीमुनींना त्रास देणार राक्षसांचा वध करायचा असू दे किंवा श्वापदा असू दे, या सगळ्यांना त्यांनी धैर्याने आत्मविश्वासाने तोंड दिलं. म्हणून प्रत्येकामध्ये काय असला पाहिजे? आत्मविश्वास. चौथा गुण काय? आज्ञापालन. काय गुण असला पाहिजे? सगळ्यांमध्ये हा सगळ्यात महत्त्वाचा गुण आहे. जर आपण एकमेकाला काही सांगितलं तर ते काम त्याने आज्ञा मानून ते केलं पाहिजे. आपल्या आजोबांनी सांगितलं किंवा शिक्षकांनी सांगितलं किंवा मी कोणी सांगितलं किंवा कोणीही तुमच्या वरिष्ठांनी तुम्हाला काम सांगितलं, ते काम तुम्ही इमानदारीने केलं पाहिजे. ती आज्ञा पाळली पाहिजे. रामाने एका शब्दात आपल्या वडिलांची आज्ञा पाळली आणि वनवासाला जायचं स्वीकारलं. याला काय म्हणतात? आज्ञापालन. त्यांनी ईश्वर असून देखील आपल्या गुरूंच्या गुरुकुलामध्ये राहून शिक्षण घेतलं. ते पण आज्ञाधारक बनून शिक्षण घेतलं. तसं आपल्या सगळ्यांना करता आलं पाहिजे. त्याच्यानंतर आहे कुटुंब वत्सलता आणि प्रेम. हा प्रत्येकामध्ये असलेला गुण आहे, पण त्याला तो वाढवला पाहिजे. तुम्ही आपला आपसामध्ये मित्र आहात, भाऊसारखे राहता, तर एकमेकाला काय करता आलं पाहिजे? प्रेम करता आलं पाहिजे. कुटुंब वत्सलता पाहिजे. म्हणजे आपल्या आजोबा आहेत, स्वयंपाक करणाऱ्या बाई आहेत, रंजनाताई आहेत, तर दर्शनाताई आहेत, या सगळ्यांचा तुम्हाला काय करता आला पाहिजे? आदर करता आला पाहिजे. त्यांची आज्ञा पाळता आली पाहिजे, सन्मान करता आला पाहिजे. त्याच्यानंतर कुटुंब वत्सलता जशी झाली, मर्यादा पालन आणि संयम असला पाहिजे. काय पाहिजे? मर्यादा पालन आणि संयम. जर तुम्हाला एखाद्याने चिडवलं तर तुमच्यामध्ये काय पाहिजे? लगेच चिडायचं का आपण? रामाला रावणाने कितीतरी चिडवलं म्हणून राम चिडले का? नाही. त्यांनी संयम पाळला, वेळ पाहिली
आपल्या नेमकी वेळ आल्यानंतर त्यांनी त्याच्यावरती कारवाई केली. तसं आपण प्रत्येक गोष्ट संयमाने धीर धरून केली पाहिजे. एकदम एक्साईट होऊन कुठली गोष्ट केली नाही पाहिजे. म्हणून त्याला काय म्हटलं आहे, संयम आणि धीर असला पाहिजे. त्याच्यानंतर आहे सर्वसमावेशकता. सर्वसमावेशकता म्हणजे काय, सर्व समाजाला एकत्र घेऊन चालता आलं पाहिजे. प्रभू रामचंद्र स्वतः ईश्वर असून त्यांनी मनुष्य अवतारामध्ये वानरापासून ते मनुष्यापासून, शूद्रापासून ते मोठ्या पंडितांपासून सगळ्यांना एकत्र घेऊन आपल्या राज्यामध्ये ते राज्य करत होते. म्हणून त्यांना सन्मान मिळाला. त्यांना सगळ्यात प्रिय राजा म्हणून हे पद मिळालं का नाही. म्हणजे तुम्हाला सर्व लोकांना एकत्र घेऊन चालता आलं पाहिजे. त्यानंतरचं आहे आदर आणि सन्मान. दुसऱ्याचा आदर आणि सन्मान करता आला पाहिजे. मग तो शत्रू जरी असला तरी त्याचा सन्मान तुम्हाला करता आला पाहिजे. जर शत्रूमध्ये वाईट गुण सोडले आणि त्यातले काही चांगले गुण असतील तर ते तुम्हाला चांगले गुण हे चांगले आहेत असं म्हणता आलं पाहिजे. श्री रामचंद्रांनी रावण एवढा दुष्ट होता, परंतु त्यांच्यामध्ये चांगले गुण पण होते. आणि ते चांगले गुण म्हणजे ते महापंडित होते, सर्व ज्ञान होतं त्याला, तरी रामाने त्यांना आदराने महापंडित म्हटलं. त्यांच्या मृत्यूनंतर त्याला सन्मानाने, त्या देहाला सन्मानाने हे करण्याचं आज्ञा दिली. म्हणजे शत्रूचाही सन्मान करता तुम्हाला आला पाहिजे, चांगल्या गुणांचा सन्मान करता आला पाहिजे. त्यानंतरचा गुण आहे नियोजन आणि संघटन कौशल्य. नियोजन, प्रत्येक गोष्टीचं नियोजन करता आलं पाहिजे. हा गुण आपल्या अंगात असला पाहिजे. तुम्हाला सहलीला जाताना मी सांगितलं, सहलीला जाताना आपल्याला नियोजन जमलं का नाही, कधी जायचं, कसे जायचं, कुठे थांबायचं, काय करायचं. तसं रामाने वनवासात जाताना प्रत्येक गोष्टीचं नियोजन केलं असेल का नाही. वनवासामध्ये कसं राहायचं, काय खायचं, कंदमुळं कशी खायची, कशी शोधायची. त्या रावणाने जेव्हा सीतेला पळवून नेलं त्याचा शोध कसा करायचा, त्यांचा शोध करताना कुठल्या नियोजनाने कोणाला तिथे आधी पाठवायचं, कोणाला नंतर पाठवायचं, रावणाला कसं घेरायचं, हे सगळं नियोजन कौशल्य असल्याशिवाय झालं का, नाही झालं ना. म्हणजे तुमच्यामध्ये नियोजन आणि कौशल्य हा गुणसुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतरचा गुण जो आहे तो वचनबद्धता. कुठला आहे, वचनबद्धता म्हणजे तुम्हाला वचन पाळता आलं पाहिजे. स्वतः दिलेलं वचन हे स्वतःला पाळता आलं पाहिजे. तुम्ही एखाद्या मित्राला सांगितलं उद्यापासून मी तुझ्यासाठी हे आणून देईल किंवा तुझ्यासाठी मी हे काम करेन, तर तुम्ही करायला पाहिजे का सोडून दिलं पाहिजे. त्याला म्हणायचं वचन पाळणं. काय म्हणतात, जर तुम्हाला शिक्षकांनी विचारलं तुम्ही उद्यापासून अभ्यास करणार का, आणि तुम्ही जर ते वचन दिलं हो आम्ही अभ्यास करणार, ते तुम्ही मग वचन काय केलं पाहिजे, पाळलं पाहिजे. काय केलं पाहिजे, पाळलं म्हणजे काय केलं पाहिजे, अभ्यास केला पाहिजे किंवा जे सांगितलं ते तुम्ही सत्य करून दाखवलं पाहिजे. त्याला म्हणायचं वचनबद्धता. तर अशा प्रकारे सत्य, त्याग, समर्पण आणि उच्च विचार हे श्रीरामांच्या जीवनाचे सार आहे. सत्य बोललं पाहिजे, त्याग करता आला पाहिजे आणि सगळ्यांवरती प्रेम करता आलं पाहिजे. या सगळ्याने आपलं पण भवितव्य, आपलं पण व्यक्तिमत्व उजळून निघतं. काय होतं, आपण असे एकदम मलूळ किंवा एकदम म्हणजे काय म्हणतात त्याला, एकदम काय म्हणतात, हा एकदम असाच आहे, ढिला माणूस आहे, याला काही कळत नाही, त्याच्यामध्ये काही गुणच नाही, असं व्यक्तिमत्व पाहिजे का. पण हा कसा शूर, तरार, तज्ज्ञ, हुशार असं लोकांनी म्हटलं पाहिजे किंवा आपल्याला त्या उत्साहाने काम करता आलं पाहिजे. त्यामुळे तुम्हाला हे 10 गुण आहेत रामाचे. किती, 10 गुण मी हे तुम्हाला उद्या बोर्डावरती लावणार आहे. उद्यापासून सगळ्यांनी रात्री किंवा संध्याकाळी दोन्ही वेळेला एक गुण वाचायचा आणि आपल्या अंगामध्ये तो गुण आहे का नाही तपासून पाहायचा, आणि तसा नसेल गुण तर तो आणण्याचा प्रयत्न करायचा. समजलं का. श्री यावर रामचंद्र की. उद्यापासून आपण या गुणांचा आविष्कार करणार, स्वीकार करणार, काय करणार, आणि आपण तसे बनायला लागणार ना. ओके, ऑल द बेस्ट.
आता तुम्हाला मी सांगितलेले 10 गुण, आता मी जे 10 गुण सांगितले एकेकाने विचारायला सांगायचे, उत्तर द्यायचं. सांगा. 1 नम्रता, 2 धैर्य, 3 आत्मविश्वास, वचनबद्धता, आदर आणि सन्मान, त्यागवृत्ती. वा, व्हेरी गुड. आज्ञापालन. अरे वा. अजून नियोजन कौशल्य. वा. अजून समावेशकता. समावेशकता म्हणजे सगळ्यांना सामावून घेणं. अजून एकच राहिला. अजून एकच राहिला. लवकर लवकर सांगा. अजून एक राहिला. आत्मविश्वास. काय राहिलं? सगळ्यात महत्त्वाचा गुण तुम्ही विसरला. आत्मविश्वास कधी खालू द्यायचा नाही. आत्मविश्वास असेल, मी हे करून दाखवणार, हे मी करणार, हा इतका आत्मविश्वास असला पाहिजे, जोश. तर तुम्हाला आता हे 10 गुण समजलेले आहेत. प्रत्येकामध्ये आत्मविश्वास दिसला पाहिजे, नम्रता दिसली पाहिजे, आज्ञापालन दिसलं पाहिजे, कुटुंब वत्सलता दिसली पाहिजे, वचनबद्धता दिसली पाहिजे, नंतर आज्ञापालन करून मान सन्मान करता आला पाहिजे. समजलं का? तर सगळेजण असे करणार. बोला परत एकदा. सियावर रामचंद्र की